बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई हे उभयता या मंदिराच्या स्थापनेला हजर होते. त्यांच्या हस्ते या गणेशाची स्थापना होती. आणि या यंत्रणेवर आमचे जे ज्येष्ठ आहेत ते देखरेख करत आहेत. तुमच्याकडे काही घडतंय की नाही? कॅन्सर अवेअरनेस तुमच्या माध्यमातून मी सांगेन लोकांना की कॅन्सर पेशंट आजूबाजूला कोण असतील किंवा कॅन्सरशी कोण झुंजत असतील तर त्यांनी आमच्या मंडळी संपर्क साधा. आम्ही शक्य होईल तेवढी त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो. जी लहान मुलं आहेत, काहींच्या लहान मुलांना हार्टला होल असतो छोटा, तर ते लक्षात येत नाही आपल्याला. मग SRCC हॉस्पिटल बरोबर आम्ही टाईप केलं आणि जागोजागी कॅम्प घेतले आणि जवळपास 65 ते 70 मुलांचे हार्ट ऑपरेशन आम्ही फ्री करून दिले. आणि अजूनही असं कोण असेल त्याने आमचे संपर्क साधा, आम्ही शक्यतो त्यांचं फ्री करून देऊ. तुम्ही आजही ताडदेवच्या राजाची स्मरणिका कधी चाळून बघाल ना, तुम्हाला व्हॉट्सअप पेज हे फक्त बाळासाहेबांचंच मिळणार. लाखो करोड दिले तरी आम्ही घेत नाही, फक्त बाळासाहेब आणि बाळासाहेबच त्या पेजवर असतात. मला फक्त जरा एकच टेन्शन आहे, बॅकग्राऊंडचा आवाज. हे होणार काय नाही, तुम्ही मंदिरात केलंय ना तुम्हाला सक्सेस मिळणार. गणपती बाप्पा मोरया. ताडदेवच्या राजाचा विजय असो. नमस्कार मित्रांनो, मी हर्षल राणे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या चॅनल मध्ये हर्षल 360 डिग्री पॉडकास्ट. आणि आज आपण आलो आहोत मुंबईच्या आणखी एका नामांकित मंडळाचं पॉडकास्ट घ्यायला, ज्याचं नाव आहे ताडदेवचा राजा. 87 वर्षाचा इतिहास आपण आज ताडदेवचा राजा मंडळाचा जाणून घेणार आहोत. आणि या मंडळाची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळवण्यासाठी आपल्यासोबत मंडळाचे 3 प्रमुख विश्वस्त इथे बसलेले आहेत, सिद्धेश सर, सागर सर आणि गणेश सर. मी या सर्वांचे आपल्या हर्षल 360 डिग्री पॉडकास्ट मधून स्वागत करतो सर. धन्यवाद सर. आणि सरांसोबत अजून त्यांचे जे सहकारी आहेत, कार्यकारी जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा इथे बसलेले आहेत. म्हणजे इथून आपल्याला दिसून येतं की ताडदेवचा राजा जे मंडळ आहे त्याची युनिटी कशी आहे आणि कशा प्रकारे मंडळ काम करते हे तर आपण जाणून घेणार आहोत. पण एक पिक्चर तुम्हाला किंवा पिक्चरचा ट्रेलर तुम्हाला दिसला असेल. सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ताडदेवचा राजा हा जो मंडळ आहे याचा 87 वर्षाचा जो प्रवास आहे तो प्रवास तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कसा एक्सप्लेन केला? नक्कीच. ताडदेवच्या राजाचा हा इतिहास जाज्वल्य इतिहास आहे. या इतिहासात खूप चढ उतार वरिष्ठांनी पाहिलेले आहेत. सुरुवातीच्या काळात हा गणेशोत्सव म्हणजे कम्युनिस्ट पक्ष पाक्षिक थोडस याला रंग आहे. सागर, तू बेटर सांगशील माझ्यापेक्षा अजून. नाही, माझ्या सिद्धेशपेक्षा बेटर सांगण्यापेक्षा फक्त शब्दरूप मी फक्त देऊ शकतो. सिद्धेशला पण पूर्ण माहिती आहे. फक्त एवढंच आहे की 1940 साली ज्या वेळेला ताडदेव हा संमिश्र एरिया होता, ज्याच्यामध्ये तळागाळातली लोक होती तशी उच्चवर्णीय सुद्धा होते आणि कम्युनिस्टांचं वर्चस्व होतं. कम्युनिस्ट पक्षाच्या त्यावेळेचे फेडाणी वगैरे जी नावं आपण पूर्वी ऐकतो, युनियन्स, त्यांचे काही कार्यकर्ते इथे होते आणि त्यांनी हा गणपती बाप्पाची स्थापना 1940 साली केली. 1966 साली जेव्हा बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिवसेना सारख्या मराठी माणसांच्या आणि स्थानिक पक्षाची निर्मिती झाली, त्यावेळेला इकडे काही असणाऱ्या तरुण आणि तडफदार लोकांनी एक विचार केला की गणपती आणि तो सुद्धा सनातन हिंदू धर्माचा, तर तो आपल्या ताब्यात हवा किंवा आपल्याकडे हवा. त्यावेळेला त्यांनी मिळून त्याच्यातून एक समाजसेवा घडावी या हेतूने गणपती बाप्पाची स्थापना शिवसेना शाखेच्या बरोबर समोर केली. आणि त्याच्या नंतर 1982 साली ताडदेव गणेश मंदिराची स्थापना सुद्धा ताडदेव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्याच माध्यमातून झाली. त्यामुळे ताडदेव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, श्री गणपती मंदिर आणि शिवसेना शाखा या तिन्ही गोष्टी एकत्र आहेत. ह्या गणपतीचा इतिहास असा आहे की 87 वर्षापूर्वी जिथे स्थापना झाली त्याच्यानंतर 1940 नंतर तो जवळजवळ ताडदेव मधल्या कानाकोपऱ्यात फिरून आता गेले 60 वर्ष इथेच कानाकोपऱ्यात. अच्छा, तर फार छान. आणि सर, या मंडळाची एक स्पेशालिटी आहे की 12 महिने कुठे नसतो पण गणपती या मंडळामध्ये असतो. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? नक्कीच. ताडदेवच्या राजाचा म्हणजे मुंबईत फारच अशी मंडळ की ज्या मंडळाचे मंदिर आहे त्यात एक ताडदेवचा राजा आहे. म्हणजे राजा आमच्या बरोबर वर्षाचे 12 महिने असतो. वर्षाचे 12 महिने आम्ही त्याच्या सेवेत रुजू असतो आणि या मंडळाच्या आणि मंदिराच्या माध्यमातून विविध उपक्रम विभागात होत असतात. अरे फार छान. आणि सर, या मंदिरातली जी गणपतीची मूर्ती आहे
ते कुठेतरी कनेक्शन बाळासाहेबांसोबत जोडलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? सांग 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 1982 साली काय झालं, 1978-1980च्या दरम्यान इकडे कचरपट्टी होती जिथे आज तुम्ही बसलात. इथे सगळे विभागातले लोक कचरा टाकायचे, पण जागा त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना सुद्धा घाण त्रास व्हायचा. त्यावेळेसच्या गणेश मंडळाच्या, आमच्या ताडदेवच्या राजाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आलं आणि त्यावेळेच्या शिवसैनिकांच्या मनात आलं की इथे कुठेतरी गणेश मंदिर हवं. जागा कुठे? शेवटी जागा ज्यावेळेला शोधली त्यावेळेला हीच जागा उत्कृष्ट जागा आहे असं त्यावेळेसच्या काळातल्या ते जे कोण ब्राह्मण होते किंवा जे त्या क्षेत्रातले होते धार्मिक लोक, त्या लोकांना असं वाटलं ही जागा उत्कृष्ट आहे, इथे आपण करायला पाहिजे. त्यावेळेला मग लोकांशी संपर्क, घराघरातून पैसे जमा करून, निधी जमा करून या मंदिराचं स्थानापन्न होताना किंवा हे मंदिर निर्माण होताना, जशी सिद्धिविनायकाला इतिहास आहे तो वेगळा आहे कारण की तो धार्मिक इतिहास आहे. इथे धार्मिक, भौगोलिक संघर्ष, ऐतिहासिक संघर्ष सर्वच आहे इथे. सगळं आहे. त्याच्यातून हे जे दिसतंय ना, हे त्यांनी रक्ताचं जे पाणी केलं त्याच्यामुळे आज आम्ही या मंदिरामध्ये बसलो आहोत. एवढं मोठं मंदिर, सिद्धिविनायक, फडके मंदिर, ह्याच्यानंतर मध्ये कुठचं मंदिर ताडदेव. असेल? तर आमच्या ताडदेवच्या राजाचं हे मंदिर आहे. आणि हा बाप्पा तुम्हाला आठवणीने सांगतो का की मी तर खूप लहान होतो, सिद्धूचा जन्म नंतरचा 1 वर्षाच्या नंतर, मी 1 वर्षाचा होतो फक्त. तर त्यावेळेला काय झालं की बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई हे उभयता या मंदिराच्या स्थापनेला हजर होते. त्यांच्या हस्ते या गणेशाची स्थापना झालेली आहे. आणि ह्या मूर्तीची जडणघडण आहे, म्हणजे त्या मूर्तीचे डोळे कसे असावे, सोंड कशी असावी, कोणत्या बाजूला असावी, त्याची बैठक कशी असावी, हे सर्व बाळासाहेबांनी ठरवलं. इनफॅक्ट तेव्हा स्केच आहे ना बाळासाहेबांनी बाळासाहेबांनीच बनवलेला, केलं. स्केच बनवलेला मूर्तीचा. साहेब स्वतः व्यंगचित्रकार, हा, त्यामुळे बाळासाहेबांनी हा स्केच जो बनवला आणि तशीच मूर्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हुबेहूब राजस्थानवरून म्हणून इथं स्थानापन्न केली साहेबांच्या दस्त. फार छान. म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणजे आपले हिंदू सम्राट आणि पाठीमागे साहेबांचं नाव आहे आणि आमचे दत्ता राणी आहेत सागरचे बाबा आणि माजी शाखा प्रमुख, त्यांनी ह्या पुढाकाराने हा सर्व ही रचना केलेली आहे. त्यांचं त्याच्यावर नाव आहे पाठीवर. कारण बाळासाहेब ठाकरे हे एकदम परफेक्शनिस्ट आहे. म्हणजे त्यांच्या हस्ते मूर्तीचं दैवत ना, दैवत. बाळासाहेब म्हणजे दैवत. बाळासाहेब म्हणजे दैवत. त्याला काय हेच नाही, आणि पर्यायच नाही. नुसते राजकीय व्यक्तिमत्व नाही, तर सर्व ते एक नाही. चांगले आर्टिस्ट पण, आर्टिस्ट, धार्मिक, राजकीय सर्वच अष्टपैलू व्यक्तिमत्व. तुम्ही आजही ताडदेवच्या राजाची स्मरणिका कधी चाळून बघाल ना, तुम्हाला पेज हे फक्त बाळासाहेबांचंच मिळणार. लाखो करोड दिले तरी आम्ही घेत नाही, फक्त बाळासाहेब आणि बाळासाहेबच त्या पेजवर असतात. तर यालाच कृतज्ञता म्हणतात. नक्की. ठीक आहे. कृतज्ञतेच्या पलीकडे प्रेम. प्रेम, निर्व्याज प्रेम, काही अपेक्षा. आमचं त्यांनी आमच्या सगळ्यांवरती निस्वार्थ प्रेम केलं. आज आम्ही जी लोक आहोत, जे सगळे व्यवस्थित आहोत, ते त्यांच्या आशीर्वादामुळे. त्यांच्या आशीर्वाद. ते तर आहे सर. फार छान, ऐकून खूप छान वाटलं सर. आता आपण आपल्या जे 10 दिवसाचा गणेशोत्सव असतात, आपण त्याबद्दल चर्चा करू. तर यावर्षी 2026ची जी मूर्ती आहे, त्या मूर्तीची संकल्पना तुमची कशी आहे? पहिलं तर 10 दिवसाचा उत्सव आमचा वर्षाचा उत्सव आहे पूर्ण. हा 10 दिवस आणखी त्याच्यात ऍड होतात, मोठ्या याच्यामध्ये उत्सवाचा ऍड होतो, आपण बोलू शकतो. संकल्पना सर्वत्र आम्ही सांगितलेली आहे. विष्णू रूपात मूर्ती या वर्षीची. स्वर्गीय खातू साहेब आपले, त्यांची मुलगी आहे रेश्मा खातू, त्या बनवतात आहे. गेले 4 वर्षापूर्वी पण आमच्याकडे ते खातू साहेब बनवत होते. त्या टायमाला रेश्मा ते स्वतः बनवत आहे. विष्णू रूपातली आहे. 30 तारखेला येते आगमन आहे. लोकांना कळेलच कशी आहे मूर्ती. फार छान. सर, मला अजून विचारायचं आहे की आपण नेहमी पॉडकास्ट बघतो, पॉडकास्ट येतात, त्यामध्ये जास्त चर्चा ती मंडळाची होती, मूर्तीची होती, पण मूर्तीकार कुठेतरी थोडस मागे राहतात. तर मला तुमच्याकडून ऐकून घ्यायचं आहे की रेश्मा खातू हे जे मूर्तिकार आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, नक्कीच रेश्मा खातूनकडे जाण्यापाठी कारण असं होतं की ह्याच्या आधी आमच्या मंडळाला पण मूर्तिकारांचा इतिहास लाभलेला आहे. दिनांत वेलिंग पासून सारंगांपासून वेलिंग पासून खातूसरांपासून पांचाळांपासून कृणाल पाटील पासून पुन्हा खातू, असा एक इतिहास लाभलेला आहे आमच्या मूर्तिकारांना सुद्धा. 2022ला कृणालचं काही कामाची गडबड असल्यामुळे त्याचं आमचं काय 23ला कॉर्डिनेशन झालं नाही. मग आम्ही खातूनकडे वळलो आणि खातून हा ब्रँडच आहे पहिल्यापासून. स्टुडिओ ताईंशी आमची गाठभेट झाली
ताईंनी आम्हाला त्यावेळेलाही सांगितलं की मी लगेच कॉल काही घेऊ शकत नाही, कारण मूर्त्या किती आहेत काय आहेत, मूर्ती वेळेत देता आली पाहिजे मंडळाला. आणि 7 दिवसांनी त्यांनी आम्हाला कॉल दिला की मी तुमचा गणपती करायला तयार आहे. आणि मग आम्ही त्यांच्याशी जे जोडलो गेलो ते अजून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आणि आपण यांचा जो इतिहास आहे की मूर्तीमध्ये फक्त मूर्तीमध्ये अक्षरशः प्राण होतात. अगदी बरोबर. खूपच छान. गणेशने मग ज्या प्रकारे सांगितलं मूर्तीचं, मी तुम्हाला अजून खोलवर जाऊन सांगतो की यावर्षी मूर्तीत प्राणही नाही, मूर्तीत संजीवनी असल्यासारखंच असणार आहे यंदा. दुसऱ्यांना प्राण देईल. हा. आणि थोडस अजून विस्तारित सांगतो, विष्णू रूपात आहे, पण यंदाचा आमचा गणेशोत्सव आणि बाप्पाची थीम आहे दशावतार. दशावतारावर आमचं यंदा मंडळ. आणि तर येत्या काही दिवसामध्ये मूर्तीचं आगमन पण आहे. नक्कीच मग त्या आगमनाची तयारी तुम्ही कशी केली? नक्कीच काहीतरी ग्रँड असणार, त्याबद्दल तुम्ही आमचं काही papers करा. दरवर्षी grand आवडीचा प्रश्न विचारला. आवडीचा प्रश्न विचारला. बसला सरसावून बसलेला. फेटात बांधलाय त्याने. दरवर्षी ग्रँड असतं. असं नाही कुठच्या आमचं 87 वर्ष नाही, 100 वर्ष. प्रत्येक जण आम्हाला तुमचं 100 वर्ष आहे का असं नाही. दरवर्षी आम्ही आमच्या परीने जे करू शकतो आम्ही ते करतो. कार्यकर्ते आहेत, यांची साथ आहे, येणारे वाद्यपथक आहेत, भरपूर लांबून आहेत, नाशिक आहे, पुण्यावर येणार आहेत, अलिबागवर येणार, उरणवर आहेत. त्यांना एक आवड असते की ताडदेवीच्या राजाला आम्हाला यायचंय, आम्हाला एक सादरीकरण करायचंय. पुणेरी असो की बँजो असो की दुसरे काही वाद्य असो, आम्हाला यायचंय. आणि त्यांच्यामुळे आणि मंडळाचे जे आमचे कार्यकर्ते आहे ह्यांचा जोश आणि आमचे भक्त ताडदेव राजाचे, याच्यामुळे हा उत्सव जल्लोषात साजरा होतो. आमचं ह्यासाठी अजून एक तुम्हाला असं सांगणं आहे, आणि तुमच्या मार्फत आम्ही त्यांचे आभारी आत्ताच मानतो की या उत्सवात आम्हाला ह्या आगमनात आम्हाला लागणारी साथ मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, समन्वय समित्या, मुंबईत ज्या काम करतायत त्या, गणेश भक्त यांच्या साथीने हा उत्सव दरवर्षी आगमनाचा सोहळा आमचा दणक्यात पार पडतो. तर आम्ही यांचे आत्तापासूनच आभार मानतो. कारण कसं असतं, त्यावेळेला आपलं त्यांच्याशी कॉर्डिनेशन होत नाही, पण तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आभार यासाठी मानतो की किमान आमचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल की मंडळ तुमचं ऋणी आहे म्हणून. नाही सर, कारण मुंबई पोलीस बरोबर 10 दिवस नाही, 10 दिवस नाही, महिना 2 महिना त्यांच्यावरती प्रेशरच असतं. गेले 2 महिने गणपती सोबतच दहीहंडी असते, सोबत नवरात्र असते, परत रमजानचे काही महिने त्यातच येत असतात. त्यामुळे मुंबई पोलिसांचे आम्ही खरंच आभारी आहोत. ते एवढं सगळं सांभाळून गणेश भक्तांना ना काही गालबोट लागता. उत्सव बघा ना, आगमन 2 ऑगस्ट पासून चालू आहे. जुलैपासून जुलैपासून आगमन चालू आहे. परेलला म्हणजे बोला ट्रॅफिक हँडल करणं एवढे सर्व. सुरतवरून आणि इकडून गणपती चालले, काय असेल त्यांच्याकडे. आणि वैशिष्ट्य आमच्या आगमनाची म्हणजे आमचे जे पथक आहेत 2 मानाचे, एक तर आराध्य एक आहे आणि एक संस्कृती संस्कृती, हे आम्हाला कधी सोडत नाही आणि आम्ही यांना कधी सोडत नाही. ह्यांचा टेका वाजल्याशिवाय आगमनाच्या उत्सवाला आमची सुरुवात नाही. बाप्पा बाहेर निघणं आणि आणि अर्ध्यात नाही का, एक अजून एक आमच्यात ब्रॅस बँड ऍड झालाय, कलाशृंगार. हा, ते आता आमचं एक समीकरण तयार झालंय याच्यात. हे एक प्रकारची नाव हा, आम्ही डेट डिक्लेअर करायला त्यांना अगोदर असे आमची डेट कधीची आहे, मग आम्ही सांगणार हा आम्ही 2-3 महिन्या अगोदर प्लॅनिंग चालू असते, हा ही डेट आहे आमची फिक्स, ते लोक आम्ही येणार. मग नंतर आम्ही त्यांची गाठभेट पण नाही, त्या दिवशी आमचं भेटणं होतं. ट्रस्ट विश्वास कारण त्याच्यावरती सगळं. आणि गेले 10 वर्ष चालू आहे, आताच गेले 10 वर्ष आम्ही त्यांच्यावर. तर मंडळ चालवणे हे इझी नसतं, म्हणजे खर्च असतो, मॅनेज करणं पण चॅलेंजिंग असतं. हा खर्च वगैरे जो आहे तुम्ही कसं मॅनेज करतो? विभागातील देणगीदार आहेत, जाहिरातदार आहेत, मंडळाचे हितचिंतक आहे, शुभचिंतक आहे. काहींची नावं आम्ही घेऊ शकत नाही, म्हणजे आम्ही तसं सर्वच आले म्हणा, पण असं इंडिव्हिज्युअल नावं कोणती घेऊ शकत नाही. यांच्या माध्यमातून काही कंपन्या आहेत, काही ब्रँड आहेत, ते मंडळाशी कनेक्टेड आहेत आणि मंडळ त्यांना आधी अप्रोच झालेलं असतं. तर यांच्या सगळ्यांच्या संगनमताने ह्या उत्सवाचा एक फंड आहे ना, तो जनरेट होतो आणि मग उत्सवाला एक चांगली झळाळी मिळते. सर कधी असं झालंय का की म्हणजे असं झालंय की आपण बजेट एक केलेलं आहे पण आपल्याकडे त्याची गोष्ट आहे आणि मार्केट कमी झाली, असं काही झालंय? दरवर्षी होतं. दरवर्षी सगळीकडे सर्वत्र असं नाही, म्हणजे हे आमच्याच मंडळाची व्यथा सगळ्या मंडळाचं नाही, आहे. सगळ्याच मंडळाची व्यथा आहे. ठीक आहे. कसं आहे, ज्या मंडळाचा उत्सव म्हणजे सगळ्यात मंडळाचा उत्सव मोठा असतो, सगळ्यांचाच उत्सव वाढत असतो. उत्सव हा कधी कुठलाच कमी होत नाही. जे 1.5 फुटाचा गणपती आणत होते ते आज 15 फुटाचा गणपती आणताय, एवढंच आपल्याला मान्य आहे. त्यामुळे उत्सव काही कमी होत नाही. पण तसंच असतं. आणि महागाई जी वाढत चालली आहे, महागाईला पर्याय नाही, त्यामुळे तुम्हाला त्यांच्याबरोबर चालवंच लागतं. चालवं नाही, बेसिकली धावावं लागतं. अशा सिच्युएशनला तुम्ही मॅनेज कसं काय? आमच्याकडे मॅक्रो मॅनेजमेंट आहे, आमची टीम आहे ना मॅक्रो मॅनेजमेंट करते.
सिद्धेश म्हणा, सागर म्हणा, बाकीची आमची टीम जी आहे ना मॅक्रोमॅन वर्षभर हे करत असते त्याच्यावर. हा आम्हाला माहिती आहे, हा आमच्याकडे येणारा संकट एक आहे, काहीतरी असणार आहे. त्यामुळे इंडिव्हिज्युअल फंडची एक व्यवस्था आहे. कुठे जर तसं परिस्थिती उद्भवली तर तो फंड आम्ही तिकडे वापरतो. किंबहुना होणार. त्याला थोडक्यात म्हणायचं आहे, इंडिव्हिज्युअल फंड मध्ये आम्ही जे आहोत किंवा पाठीही बसलेली एक मुलं वाटतंय, आम्ही बाप्पा आम्हाला उत्सव साजरा करायचा, आमचा बाप्पा येणार आहे तेव्हा त्यांच्या कृपेने आम्हाला भरभरून देतो. घर खर्चाला पैसे पुरत नाही तर एवढ्याच मोठ्या उत्सवाला काय पुरणार आहेत. पण एवढी तयारी आहे, उद्या जर का तसं आलं तर आम्ही सक्षम आहोत ते पूर्ण पेलवायला. आणि आशीर्वाद बाप्पाचा बाप्पाचा आशीर्वाद आणि आहे. काय पाहिजे तुम्हाला. आम्ही सगळं त्याच्यावर सोडलेलं आहे. बाबा तूच मार्ग दाखव आणि तू त्यांना बाहेर काढ. तर मी ऐकलंय की आपलं तारदेवचं राजा हे जे मंडळ आहे त्यांचं एक स्वप्न आहे डायलिसिस सेंटर स्वतःच आपलं ओपन करायचं. तर ते स्वप्न मला ऐकायला आवडेल की आता किती पूर्ण झालं. नाही, याच्यावरती सिद्धू हक्काने तो बोलू सांगणार शकतो, आहे. पण स्वप्न नाही सागर, त्यांना सांग आमचं विजनच आहे. विजनच आहे मला आमचं. काय माहितीये काय, तो सुरू करण्याच्या आधी मला मी मुद्दा नाही त्यालाच खरं म्हणजे बोलण्याचा हक्क आहे. पण मी तुम्हाला नाही नाही, सांगतो. सर्वांनाच या बाबतीत माहिती आहे मंडळाचं स्वप्न काय आहे ते. मंडळाचं स्वप्नच आहे आमच्या. पण कसं आहे तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला करोनाचा काळ होता, करोनाच्या काळामध्ये आम्ही मगाशी सांगितलं की हा तळागाळातल्या संमिश्र वस्ती आहे. इथे अब्जोधीश पण राहतात आणि अगदी हातातोंडाची मिळवणी कठीण होणारी लोक पण राहतात. करोनाच्या काळात खूप जण अशी होती की त्या रस्त्यावरती यायची वेळ आली, त्यावेळेला मंडळाने मदतीचा हात केला आणि त्याच्यामध्ये सिद्धूचा वाटा सिंहाचा होता. नाही माझं असं नाही, मी असं आशीर्वादाने नाही, त्याच्या. आमच्या बाप्पाच्या आशीर्वादाने होतं. म्हणजे सगळ्यांनी आम्ही प्रयत्न केले आणि म्युन्सिपाल्टी स्कूल जे दिसतंय तिथे आपण एक करोना सेंटर त्यावेळेला जे बऱ्या भल्या लोकांना जमलं नाही ते आम्ही साध्य केलं. आमच्या मंडळाचं करोनाचं सेंटर होतं आणि त्यावेळेला सगळ्यांनी मिळून एक संकल्प केला आणि कोणाच्या मनात ती इच्छा निर्माण होते, ती सिद्धूच्या मनात इच्छा झाली आणि आमच्या सगळ्यांच्याही मनात आता ती इच्छा आहे की आता पण आमचं तेच चाललंय की कुठे जागा मिळेल आणि त्याच्यासाठी ज्या काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायच्या असतील त्या करून एक आपण डायलिसिस सेंटर उभं करू. आता सिद्धू आता थोडक्यात थोडं पाठी जाऊन सांगतो. म्हणजे क्वारंटाईन सेंटरच्या त्या जो कोरोनाचा काळ होता ना तो फार वाईट होता. मी मागच्या पॉडकास्टमध्ये पण बोललोय की ती जी लाट होती ना ती भयंकर होती. म्हणजे आज माणूस आपल्यावर आहे तर तो उद्या कदाचित नसेल आणि नसलेल्या माणसाला शेवटचं बघू शकत नव्हतो आपण, एवढी वाईट परिस्थिती होती. तर त्यात आम्ही सुरुवातीला मंडळाच्या माध्यमातून पहिले लोकांना अन्नदान चालू केलं, जेवण वाटायला चालू केलं. त्याच्यानंतर पुन्हा मग आम्ही लोकांच्या घरच्या गरजा ओळखल्या, घरात काहीच्या नोकऱ्या सुटलेल्या, मग त्यांना घरी कसं रेशनिंग पोहोचेल त्याची व्यवस्था केली. त्याच्यानंतर कोविडमध्ये मग आम्ही वॅक्सिनेशन चालू केलं, फ्री वॅक्सिनेशन. जागोजागी मंडळाच्या माध्यमातून कॅम्प राबवले. 2020ला आम्ही कॅम्प राबवले. त्यावेळेला सिच्युएशन अशी होती की कोविड पेशंट जरी असेल ना तरी लक्षात यायचं नाही, तो घाबरायचा. कारण एकदा आपल्याला कोविड आहे कळलं आणि आपल्याला हॉस्पिटलला घेऊन गेले, तिकडनं आपण परत येतोय की नाही त्याच्यामध्ये संभ्रम. पण अशा वेळेला काय व्हायचं, त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना लागण व्हायची. मग आम्ही ते मेडिकल कॅम्पमध्ये जे आमच्याकडे पेशंट यायचे त्यांच्या आम्ही ऑक्सिजन, पल्स ऑक्सिजन आणि ते हे मोजायचो, पल्स रेट आणि हा सगळा डेटा आम्ही महानगरपालिकेत पाठवायचो आरोग्य खात्यात. त्याच्यानंतर त्या ज्याचे पल्स रेट कमी आहेत अशा लोकांना ते हेरून त्यांच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना घेऊन जात होते. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की जो प्रादुर्भाव व्हायचा तो थोडा थांबला. त्याच्यावर न थांबता वॅक्सिनेशन चालू केलं होतं. आम्ही जवळपास 11,000 ते 12,000 लोकांना मंडळाच्या माध्यमातून विभागात वॅक्सिनेशन केलं. तिथून पुढे कोरोनाची लाट अशी होती की हॉस्पिटल फुल, सेंटर फुल. मग आम्ही असं विचार केले आपलं काय सेंटर असू नये. पण जीवनज्योत ड्रग बँक म्हणून आमची संस्था आहे जी मेडिकलमध्ये फार मोठं काम करते. मंजूबेन वोरा आमच्या मॅडम आहेत, त्यांचं आम्हाला पाठबळ लाभलं आणि आम्ही म्युन्सिपल स्कूल घेऊन त्या टायमाचे आयुक्त आणि आमचे नगरसेवक दुधवडकर यांच्या संगनमताने आम्ही इथे क्वारंटाईन सेंटर उभं केलं. त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये 300-325 लोक बरी होऊन घरी गेली त्यावेळेला. म्हणजे आम्हाला स्वतःला एवढं दिलासा मिळाला. आणि नुसतं क्वारंटाईन सेंटर नाही तर त्यांनी ॲम्ब्युलन्स व्यवस्था फ्री चालू केली. त्याच्यानंतर तिकडे ऑक्सिजनची व्यवस्था होती. मग मेडिकल फील्डमध्ये आम्ही इतके पुढे निघून आलो ना की आता इथून थांबायचा विचार मनाशी आमच्या बिलकुल नाही आला. मग विचार असा केला की लालबागच्या राजाचं डायलिसिस सेंटर आहे, सुधीर भाऊंनी त्यावेळेला ते चालू केलं. आणि आमच्या मनात लालबागच्या राजाबद्दल तेवढी तर आपुलकी आणि भावना कायम असणार, कारण तो लालबागचा राजा म्हणजे तर आपल्या मंडळाचा का असू नये. यासाठी मग आम्ही प्रयत्न चालू ठेवलेले आहेत आणि जवळपास आम्ही त्याच्या आलेलो सुद्धा आहोत. आता जागेच्या आमच्या एक काही चांगली लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून जागेची व्यवस्था होते आणि बाकी मंडळ आणि आमची ट्रस्ट आहेच पुढे सर्व करायला. तर बाप्पाच्या आश्वासनाने विषय असा आहे की 2027 पर्यंत आमचं डायलिसिस सेंटर उभं राहायला पाहिजे.
आम्ही पण प्रे करतो मनापासून बाप्पाकडे की तुमचे स्वप्न पूर्ण व्हावे. कारण काय डायलिसचा विषय असा आहे ना की डायलिस आपल्याला फक्त बोलायला काय नाही पण विषय 5 घरांपैकी एक पेशंट आहे आणि ज्याच्या घरात पेशंट आहे ना त्याला माहिती त्याची काय हालत असते ती. तर किंबहुना आपल्या माध्यमातून एवढं तरी होईल की त्यांना कुठेतरी त्याचा दिलासा मिळेल. जे हे चालणार सेंटर ते फ्री चालणार असं आमचं चाललेलं आहे. तर यासाठी तुम्ही असं लाईटिंग कोणाची मदत वगैरे घेता? जीवन ज्योत ड्रग बँक आमच्यावर आहे ना, ती आहे. काही CSR फंड देणारी कंपनी संस्था आमच्यावर आहेत बऱ्याचशा. संस्था बऱ्याच आहेत आणि त्याच्यात ना आपले महाराष्ट्र शासनाचे आपले CMRF चे रामेश्वर भैया आहेत, आमचे आरोग्यवर पत्रकार संतोष आंधळे आहेत, डॉक्टर बोरुडे आहेत. ह्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी आहे. तर ह्यांच्या सगळ्यांच्या संगनमताने आम्हाला डायलिस सेंटर लवकरात लवकर उभं राहील अशी अपेक्षा आहे. तर ऍक्च्युली आम्ही हा जो पॉडकास्ट चॅनल चालू केलेला आहे याचं एम आणि पर्पज हेच आहे. यावर आपण गणेश उत्सव 10 दिवसाचा साजरा करतो. लाखो लोक येतात, बाप्पाचं दर्शन घेतात. ते फक्त मूर्ती आणि माणसं देखावं पण मंडळी ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करतात ते कोणी बघत नाही किंवा इनडायरेक्टली त्यांच्यापर्यंत त्याला कारण आहे, हा 10 दिवसाचाच उत्सव आहे ना. हा 10 दिवसापुरती लोक बघतात. आम्ही हा उत्सव वर्षभर बघतो. आम्हाला वर्षभर काम करत असतं. मेडिकल काम काही 10 दिवसापुरती होत नाही ना. यावर्षी मंडळाचा संकल्प आहे कर्करोगावर निदान, कर्करोगावर कॅन्सर अवेअरनेस. तुमच्या माध्यमातून मी सांगेन लोकांना की कॅन्सर पेशंट आजूबाजूला कोण असतील किंवा कॅन्सरशी कोण झुंजत असतील तर त्यांनी आमच्या मंडळी संपर्क साधा. आम्ही शक्य होईल तेवढी त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो. इव्हन ट्रीटमेंट त्याची कशी फ्री होईल याच्या मागे लागतो. हा यंदाचा आमचा उपक्रम आहे. सर आणि या गोष्टी व्यतिरिक्त पूर्ण वर्षभर आणखी काय सामाजिक उपक्रम मंडळ राबवतात? तर जसं आता आम्ही ह्याच्या माध्यमातून मेडिकल जी औषधं आहेत लोकांना जी लागतात ती आम्ही जीवन ज्योत ड्रग बँक आणि ताडदेवचा राजा संलग्न काम करतो. तर जी तुमची औषध आहेत ती आम्ही अर्ध्या किमतीतनं लोकांना घेऊन देतो. समजा 1000चं औषध आहे तर आम्ही ते 500 रुपयात देणार. 50,000चं औषध आहे 25,000 देणार. एवढं मंडळाची तयारी असते. त्याच्यानंतर आमचं रक्तदान शिबिर असतं, नेत्रचिकित्सा शिबिर असतं. लहान आम्ही 2021ला हृदयस्थ म्हणून उपक्रम घेतलेला. या उपक्रमात असं हे होतं की जी लहान मुलं आहेत काहींच्या लहान मुलांना हार्टला होल असतो छोटा, तर ते लक्षात येत नाही आपल्याला. मग SRCC हॉस्पिटल बरोबर आम्ही टाईप केलं आणि जागोजागी कॅम्प घेतले आणि जवळपास 65 ते 70 मुलांचे हार्ट ऑपरेशन आम्ही फ्री करून दिले. आणि अजूनही असं कोण असेल त्याने आमचे संपर्क साधा, आम्ही शक्यतो त्यांचं फ्री करून देऊ. तर हेच आहे की लोकांपर्यंत मेसेज गेला पाहिजे. लोकांपर्यंत तसं काही ठिकाणी पुण्य असतं ना ते उघड नसतं करायचं. सर तुम्ही बोलताय ते बरोबर. लोकांनी आमच्यापर्यंत यावं म्हणून आम्ही या पॉडकास्ट माध्यमातून सांगत असतो की आमच्यापर्यंत आता पोहोचा. हे तुमचं माध्यम आहे ना, या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. लोकांपर्यंत पोहोचतो. आणि दुसरी गोष्ट तर असं आहे ना की मोठी मोठी मंडळं जेव्हा या अशा ऍक्टिव्हिटी करत असतात ना तर छोटी मंडळी आहे ना त्यापासून मोटिवेट होतात आणि तुमच्याकडे बघून त्यांच्या मनात पडेल की आपण पण अशा काहीतरी ऍक्टिव्हिटी केलं पाहिजे. तर म्हणून असं आहे की तुम्ही असं शो कराल तर आमच्या ताडदेवच्या राजाचं मंडळच असं आहे. सगळ्या छोट्या मोठ्या मंडळांचं एक मंडळ आहे, अख्ख्या विभागाचं मंडळ आहे. ताडदेवचा राजा म्हणजे कुठल्या पर्टिक्युलर चाळीचं बिल्डिंगचं किंवा वाडीचं मंडळ नाही, पूर्ण विभागाचं मंडळ आहे. ताडदेव तुळशीवाडी याचा एकच ताडदेवचा राजा. ग्रँड रोड वेस्ट ते महालक्ष्मी वेस्ट एवढ्या विभागाचा हा एक गणपती. पूर्ण एक गणपती. हे आता त्या टॉपिकवर येणार होतो. आम्ही इथे बसलेले आहेत. तुमच्या मागे पण तुमचे कार्यकर्ते आय थिंक कॉलेजमध्ये कंप्लीट झाला असेल आणि सरांचे वडील फाउंडर पण होते आणि तुमचे सिनियर्स पण आहेत. बरोबर. आता तुम्ही विश्वस्त एक तुमचे जे सिनियर्स आहेत आणि हे जे तुमचे ज्युनियर आहे यंग ज्याला जनरेशनला आपण जेन्झी बोलतो, तुम्ही या दोघांना कशा प्रकारे मॅनेज करून मंडळ जावं? बघा ना, आम्ही बरोबर मध्येच आहे. आम्ही सगळे 40च्या घरातले आहेत, नाही ते 60-70च्या घरातले आहेत आणि हे 20-22च्या घरातले आहेत. मग आम्ही मीडिएटर्स पडतो ना, आम्हाला बॅलन्सच करावं लागतं जेनझींना आणि सिनियर लोकांना. मग त्यावेळेला असं काही तुम्हाला चॅलेंज देतात का? नाही चॅलेंज बिलकुल नाही. सगळे बाप्पाच्या प्रत्येकाला सेवेसाठी तुम्ही येतात सांभाळून घेऊन आम्ही याच्यावर असतो. आणि सगळे त्याच्या सेवेसाठी येतात ना, त्यामुळे सगळं जे काय आहे ते बाहेर ठेवून मंडळात काम करायला येतात. येणारे मंडळ आणि बाप्पासाठी. आता माझी 3री पिढी आहे मंडळात. आजोबा वडील आणि मी 3री पिढी आहे. आमचं कसं आहे, ताडदेव जरा कुटुंब आहे. मी नेहमी सांगतो आमचं कुटुंब आहे. कुटुंबात सगळ्या गोष्टी होत असतात, तसं एक कुटुंब आहे. सगळ्या गोष्टी इथेही होतात, पण कसं कुटुंब आहे ना ते कुटुंबातच. कुटुंबाच्या बाहेर जे आहे ते असतं. म्हणजे लालबाग म्हणा, तारदेव म्हणा, तरळ म्हणा,
इथे जी पण ही यंग जनरेशन आहे, आता सरांनी सांगितलं मला तिसरी पिढी म्हणजे यांच्या रक्तामध्ये सगळ्यांना माहिती, घरी पण माहिती असतं हा कुठे मंडळात आहे, मुलं आहेत. मंडळात आहे. ठीक. पण चांगलं आहे ना. बाकी म्हणजे काय होत नाही, वाईट गोष्टी व्यसन वगैरे करण्यापेक्षा आमच्या इथे पालकांना माहिती आहे प्रत्येकाच्या मंडळ मेडिकलमध्ये सर्वात जास्त काम करतं. मेडिकल क्षेत्र आत्ता 15 ऑगस्टला आम्ही मेडिकल कॅम्प घेतला जसलोक बरोबर. त्यात आम्ही जवळपास मला वाटतं 250-300 लोक येऊन त्यात गेली. त्यात सर्वच प्रकारच्या तपासण्या होत्या. त्यात कॅन्सरवर मार्गदर्शन होतं. मग असे जेव्हा उपक्रम होतात ना तेव्हा पालकच आपल्या मुलांना सांगतात जा मंडळाचा कार्यक्रम आहे, तू तिकडे असायला पाहिजे असं. कसं हे झालं तुमच्या मंडळाची जेन्सी, पण आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या भारतातल्या जेन्सीला तुम्ही काय मेसेज? जेनजीनं मेसेज नाही, जेनजी आपल्याला मेसेज देणार. ते जेनजीने आता केलाय ना, त्यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे. नाही, आमच्या मंडळातली जी मुलं आहेत, तुम्ही बोलत जेनजी, आमच्या मंडळातली मुलं त्यांना दिसत आहेत, ते पण ऑनलाईन असतात, इन्स्टावर आहे, व्ह्यूवर सगळीकडे कन्सिस्टंटली आहे. ते आलेल्या उपक्रमात ते लोक सहभागी होत आहेत. हा बाय डिफॉल्ट मेसेज जातो त्यांच्याकडे जातोय की हे जर इकडे या उपक्रमात सहभागी होतात आहे, आरोग्य उपक्रम आहे कुठच्या मंडळाच्या कार्यक्रमामध्ये, तर आपण पण यायला पाहिजे. हा डायरेक्ट गेल्या वर्षी मेसेज आम्ही अवयवदान उपक्रम घेतलेला. अवयवदान जवळपास 150 फॉर्म भरले आम्ही अवयवदानाच्या मंडळाच्या माध्यमातून. आम्ही भरले, जेनजींनी भरले आमच्या. म्हणजे त्यांना आता कळतं त्याचं किती गांभीर्य आहे, अवयवदान का करायला हवं. त्यासाठी आम्ही जी रॅली काढली होती ना, त्या 3 कॉलेजेसची मुलं त्या रॅली सहभागी होती. भवन्स, भाऊसाहेब हिरे आणि लालाच कॉलेज. म्हणजे जेनजी अशा उपक्रमात सहभागी होतात. तर ऍक्च्युली उपक्रमात सहभागी होतात कारण ते तुम्ही उपक्रम राबवत आणि तुम्हाला बघूनच ते मोटिवेट होऊन नाही त्याकडे प्लॅटफॉर्म सेट करावा लागतो ना. तुम्ही प्लॅटफॉर्म देणार तर ते तिथे येणार. आणि असं आहे. जे असे उपक्रम त्यांना पडत आहेत, ते त्यांना कळतं याच्यामधून काहीतरी घडणार आहे हे त्यांना कळतंय. त्या कमी आणि एका प्रकारे काळाची गरज पण आहे. गरज आहे, अगदी बरोबर. काळाची गरज म्हणजे काय झालंय, मोबाईलमुळे जग ओपन झालेलं आहे. आता मोबाईल आणि जेनझी याच्यामध्ये मंडळांनीच कार्य करायचं. कारण की मोबाईलवरनं होणारे संस्कार हे प्रत्येक संस्कार घेण्यासारखा नसतो, पण मंडळात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे ना, ही फार डेंजर आहे. व्हॉट्सअप जे युनिव्हर्सिटी वाटतं ते जे दिसतं तेच खरं वाटतं. मंडळामध्ये समाजाशी जोडले नाही. सागर कसं चांगला आणि वाईट पटकन स्प्रेड होतं व्हॉट्सअपने. कुठच्याही म्हणजे पटकन स्प्रेड होतं. 2011च्या आधीचा जो काळ होता, जेव्हा नेटची एवढी सुविधा नव्हती, फार मोजक्याच कामाचं नेट वापरलं जायचं, तेव्हा शाळेतले संस्कार आणि घरातले संस्कार हेच आपल्यावर होत होते. आता मुलांवर संस्कार कुठले होत आहेत? व्हॉट्सअपवरचे, इंस्टाग्रामवरचे, थोडक्यात. त्यामुळे तो फरक आणि हा फरक हा कायम सुपर स्प्रेडर आहे, पटकन होतं. आता टाकलेला म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात तुमचा गेलेला असेल कुठेतरी काही घडलंय म्हणून. मुलं शिक्षकांना शिकवतात अशी परिस्थिती आली. हो तेच. आणि दुसरी गोष्ट जर एक चांगला एक्झिक्युटिव्ह होतो की जे स्टुडंट्स आहेत त्यांनी ना असं मंडळांमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. बिकॉज स्कूल आणि कॉलेजमध्ये मॅनेजमेंट हा टॉपिक असतो, तिकडे फक्त त्यांना थेरोटिकल नॉलेज भेटतं. पण ऍक्च्युली जेव्हा मंडळामध्ये काम करणार तेव्हा त्यांना ते प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेणं. तर अकाउंटिंग आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणार, तुम्हाला मॅनेजमेंट कसं करायचं, जे MBA ला गणेशोत्सव आहे ना, हा गणेशोत्सव सर्व प्रकारची शाळा आहे. सर्व प्रकारचे तुम्हाला विषय इथे मिळतात. तुम्हाला आगमन, विसर्जन, पाद्यपूजन, मूर्ती, त्यानंतर डेकोरेटिंग, धार्मिक, सर्व विषय तिथे. त्यामुळे तुम्ही इथे आलात की तुम्ही तयारच होतात. आणि बाप्पा विदेश देवताच आहे ना, गणपतीला बोललं त्याची देवता आहे ना. आणि घरामध्ये तुम्ही देवाच्या पुढे किती उभे राहील माहिती, पण 11 दिवस आमच्या इथे मंडळात बाप्पाच्या समोरच असतात मुलं. तर अजून मला एक विचारायचं आहे की आता आपल्या इथे आजूबाजूलाही भरपूर मंडळ आहे. दगडूचा राजा, उमरखेडचा राजा, लालबाग राजा, महागणपती. तर मला हे विचारायचं आहे की हे वेगवेगळ्या मंडळांमध्ये कशा प्रकारे तुमची बॉन्डिंग असते? आमची सामाजिक बांधिलकी आहे सर्व मंडळांबरोबर. ताडदेवचा राजा 87 वर्षात आज पदार्पण करतोय. 87 वर्ष सगळ्यांबरोबर एकोपास ठेवलाय मंडळांनी. त्यामुळे तुम्ही हा बघा, हा एकोपा तुम्हाला दिसेल कधी विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळी लालबागच्या राजाबरोबर विसर्जनाला. लालबागचा राजा, चिंतामणी, ताडदेवचा राजा, खेतवाडी, सम्राट, चिंचबंदर, उमरखाडी, फोर्टचा राजा, परत कुंभारवाडा, अशी बरीच मंडळ काहींची नावं मी बरीच म्हणजे मंडळ आहेत. प्रत्येक विभागातली सर्व सकाळी एकोप्याने लाईनीत विसर्जनाला असतात. राजाचा निरोप दिला राजाला लालबागच्या की आपापले निरोप घेऊन सगळे मार्गस्थ होतात. कसं आहे, मुळात गणेश उत्सव ज्याला ठिकाणी केला ना, तो समाजाला एकत्र आणण्यासाठीच केला. आज स्वातंत्र्य मिळालंय, पण समाजाला एकत्र आणण्याचं काम गणेश उत्सव मंडळच करतं. ऍक्च्युअली हा प्रश्न विचारायचं कारण तिथं लास्ट टाइम आम्ही डोंगरीच्या राजाचा पॉडकास्ट करत होतो. विनोद सर होते पॉडकास्टसाठी.
आणि आमचं त्यावेळेला आमचे मित्र आहेत विनोद जुले. विनोद झुमरे सर. आणि त्याच वेळेला त्या चौकीचं महागणपतीचं आगमन होतं. तर पॉडकास्ट वगैरे झाला आणि त्यांनी पण अमन आणि एकत्र जॉबला होते बीएसटी. सांगतो काय हे सगळे आम्ही मंडळ. कुठे ना कुठे आम्ही सगळे मित्र सगळे कुठे ना कुठे एकमेकांशी. सगळे संबंधित. बरं, मंडळातले काही पदाधिकारी पण एकमेकांच्या रिलेटिव्ह मध्ये आहेत. हो. अमन दळवी सरांनीच आम्हाला हेल्प केली त्या चौकीचं. चिंतामणीला माझे काका आहेत सेक्रेटरी संतोष सोहनी. परत तुळशीवाडीचा महाराज अध्यक्ष इंद्रनील पाटणकर तो माझा भाऊ आहे. असे आम्ही एकमेकांमध्ये मित्र सुद्धा आहोत, काही नातेवाईक सुद्धा आहेत. त्यामुळे बॉन्डिंग व्यवस्थितच बसते ती. 5 कारण काय होतं सर, बाकी जे आहेत ना आमचे जे राहतात किंवा मंडळाच्या बाहेर ज्यांचं गणेशोत्सवासोबत काही संबंध नाही, हे कसं म्हणजे कॉम्पिटिटर म्हणून बघत राहणार की अरे यांचं एकमेकांसोबत कॉम्पिटिशन आहे किंवा काय. बिलकुल नाही. हल्ली हे मी सांगतो ना, हा ट्रेंड आहे ना मोबाईलवर सेट झालाय कॉम्पिटिशनचा. ह्याच्या आधी हा प्रकारच नव्हता आणि मंडळांमध्ये बिलकुलच नाहीये. मंडळ आपला उत्सव कसा पार पडतं ह्याच्या तयारीत असतं. त्यांना ह्या कॉम्पिटिशन मध्ये काही घेणं नाही देणं नाही आणि मुळातच नाहीये. जो तो आपला उत्सव कसा चांगल्यापैकी पार पडला, आपण कसं रिप्रेझेंट लोकांसमोर करू ह्याच्यात असत. उत्सव म्हणजे रिप्रेझेंटेशन पण झालं ना थोडक्यात. त्यामुळे ते कॉम्पिटिशन होऊ शकत नाही. हे आताच त्यांनी शिवडीच्या राजाचं आगमन झालं तेव्हा मी त्यांच्या इंस्टाग्रामवर पेजवर बघितलं. शेवटीच्या राजाचं मला वाटतं अमृत महोत्सव वर्ष आहे ना. आमच्या मंडळाच्या तर्फे शुभेच्छा असतीलच त्यांना. तर तेव्हा जेव्हा ती मूर्ती येत होती आगमनाच्या वेळेला, तर जिथे जिथे मंडळ होते, लालबागचा राजा होता, चिंतामणीचं मंडळ होतं, तेव्हा त्यांनी म्हणजे त्या मंडळातले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी येऊन ट्रॉलीवर येऊन ते स्वागत शुभेच्छा देतात. बरोबर. आपल्या सुद्धा गेल्या वर्षी लालबागच्या राजाचे पदाधिकारी आले, चिंतामणीचे पदाधिकारी आले, गणेश गल्लीचे पदाधिकारी आले, महागणपतीचे पदाधिकारी आले. ते एक सामाजिक सांगतो ना, एक बॉन्डिंग आहे, बांधिलकी आहे, एक बंधुत्वाची भावना आहे आमची प्रत्येक मंडळाची एकमेकांप्रती. ते येणारच आणि यायलाच पाहिजे. दिसून येते की केवढी मोठी इव्हेंट आज मुंबईमध्ये आणि इकडे तिकडे गेलेले 10 दिवसामध्ये किंवा या उत्सवामध्ये कसे एकत्र येतात आणि एकत्र एकमेकांना. पण इनफॅक्ट शेवटी काय मुंबईकर माना दाखवतातच. हो. सर मला तुम्हाला एक तिघांना एक पर्सनल क्वेश्चन विचारायचा की तारदेवचा राजा या बाप्पासोबत तुमची अशी एखादी काय गोड आठवण आहे जी तुम्ही प्रेक्षकांसमोर सांगता? सर्वांच्याच आठवणी आहेत. ऐकायला आवडेल आम्हाला. सुरुवात तू कर. तारदेवच्या राजासोबत खूप आठवणी आहेत. म्हणजे हा जो बाप्पा बसलाय त्याला आम्ही तारदेवचा राजा म्हणतो. आणि आम्ही हा आमचा राजाच आहे, म्हणजे हाच राजा आहे. 12 त्यामुळे मी माझ्याकडे अजून त्या आठवणी आहेत की आम्ही एवढंसा असल्यापासून मी त्या बाप्पाच्या समोर बसलेलो. त्यामुळे तो मला माझ्या कुटुंबातला प्रमुख वाटतो. आमच्यासाठी तो कुटुंबाचा प्रमुख आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर मध्यंतरी माझे वडील जेव्हा आजारी होते किंवा कुठचाही कठीण प्रसंग आला ना, तर आपण ज्याप्रमाणे कुटुंब प्रमुखाला सांगतो, देवाला नाही, कुटुंब प्रमुखाला कसं सांगतो, तसं त्याच्याशी भांडू पण शकतो, त्याच्यावरती तेवढंच प्रेम पण करू शकतो, हातही तेवढं. म्हणजे तुम्हाला एक सांगू का, थोडक्यात समर्पण जे असतं ना ते. त्यामुळे बऱ्याच त्याच्यासोबतच्या आठवणी. एक आठवण अशीच आहे की ज्या वेळेला घरामध्ये कुठचाही प्रसंग येतो, कठीण प्रसंग असा आला आणि जर तुम्ही त्याच्यासमोर हाक मारली तर तो उभा राहतो. आज आम्ही सगळेच जण इथे बसलेले जे उभे आहोत ना, किंवा एकत्र आम्ही एकत्र आहोत, तिघेही जण आम्ही आज एकत्र एका ठिकाणी काम करतोय आणि हा मोठा उत्सव करतोय ना, हीच सर्वात आमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट नाही. बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे अंगावर काटा येतो नुसतं बाप्पाचं नाव त्याच्यासाठी सगळं. म्हणजे त्याच्यासाठी जर कोण काही करत असेल ना, तर त्याला आम्ही सगळेजण पूर्ण पाठिंबा देऊ. माझ्या बऱ्याच आठवणी आहेत बाप्पाशी. पण खास अशी आठवण सांगायला गेलो तर 2017 आपला राम अवतार ही अप्रतिम मूर्ती कोणाने जी मूर्ती बनवली होती आणि त्याच्यानंतर जे म्हणजे त्यांनी सगळ्यात मूर्ती सुंदरच दिल्या आम्हाला, तसं खातूही देतात. पण त्यावेळी लोकांचं मंडळाकडे बघण्याचा अप्रोच आणि म्हणजे लोकांचे रिव्ह्यू जे तारदेवचा राजा हो म्हणलं तारदेव, तो एक वेगळा आनंद होता आम्हाला. म्हणजे एक वेगळं जे आपण बाप्पासाठी करतोय ते बाप्पा आपल्याला लोकांच्या रूपात ना प्रसाद रूपी देतोय. तो म्हणजे जो राम आलाच आमच्याकडे त्या वर्षी, म्हणजे ती हा वेगळंच होतं. म्हणजे मला अजून बघा ते तो क्षण आठवला की आणि त्या वर्षी रेकॉर्ड केलेला डोळ्यासमोर दिसते अशी 38 पथक कशाला म्हणतात, 38 पथक पुणेरी आणि 12 बेंजो म्हणजे 50 वादक
रामाची स्वारी ना राम मिळतात ना म्हणजे म्हणजे कुठे राम होतं मिळतात. मूर्ती बकरी अड्ड्याला आणि वादन सात रस्त्याला. चालू होतं. ही म्हणजे आठवण म्हणजे अशी परत होऊच शकत नाही. अयोध्या नगरी झाली. अयोध्या नगरी झालेली ताडदेव मध्ये खूप नुसतं. आणि अजूनही त्याच्यानंतर आम्ही पाठी म्हणून पाहिलंच नाही. खरं तर 15 पासून सुरुवात झाली आगमनाला आम्ही केलेली. त्याच्यानंतर आम्हाला हळूहळू स्वतः मंडळाला एक चांगली मुवमेंट मिळत गेली आणि अशा मुवमेंट अजून बाप्पा आम्हाला देतोच आहे. दरवर्षी असतात. प्रत्येक यावर्षी चालू तर होणार आमच्याकडे. आहेच. म्हणजे दशावतार आहे. तिथून आम्ही पाठी वळून नाही आमची इच्छा बघितलं. होती दशावतार हा एक ग्रामीण आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दशावतार कोकणातही केला जातो. दशावतार नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा सगळीकडे, सगळीकडे आहे, पण सर्वत्र आहे. सर्वत्र आहे. पण तो आता कसा दाखवायचा हा रेश्मा खातूंनी जो चंग बांधलाय हा तो ते तुम्हाला 30 तारखेला तारखेला दिसणार. मूर्तीच्या रूपात सर्वांना दिसणार. दिसणार आहे. ते आम्ही तुम्हाला आता एवढं सांगितलं याच्यापेक्षा खोलवर नाही जाऊ शकत. मग ते मूर्तीचं तुम्हाला हे निघून जाईल, मजा निघून जाईल मूर्तीची. 30 तारखेची मजा नाही. ते सरप्राईज राहिलं मला. तर तुमची एखादी पर्सनल काय आठवण असते? असं तुम्ही सांगितलं तो 2017 पोहोचला. आम्ही 2015 येतो पाठीमागे. 2015 होतं वर्ष होतं. मूर्तिकार बदलले होते. मूर्ती आणायची आहे. आम्ही इकडे सकाळी आगमन पहिल्यांदा होतं. पहिलं आगमन पहिलं आमचं. आगमन जे लोक त्याच्या आधी झालेलं पण महाआगमन हे पहिल्यांदा आमच्याकडनं तेव्हा होतं. आम्हाला त्या वर्षी होणार आम्हाला माहिती नाही. आम्ही प्रत्येकप्रमाणे आपलं निघालो इकडून. होते बँजोचे पथक होतो. रेल्वे वर्कशॉप मध्ये आमची पहिली वेळ एवढ्या गडबडीत आम्ही गेलो. एवढं गर्दी होती. 3 मंडळांनी आणि आम्हाला खूप निघालो. सहकार्य केलं. चिंतामणी, आमचा भाजी गल्ली, आणि मलबारीचा राजा आणि चंदनवाडी पाठवून येत होतं. चंदनवाडी होते. त्या 3 मंडळांनी आम्हाला खूप मदत केली. ह्यांच्यामुळे आम्हाला आमचा गणपती बाहेर काढता आला. कारण आम्ही नवीनच होतो ना, आम्हाला तेवढी आयडिया नव्हती. पण आम्ही आगमनाची तयारी जोरदार ठेवलेली बाहेर. पथक बेंजो सर्व व्यवस्थित सेटअप होता. पण मंडपात ट्रॉली बाहेर काढणं टास्क होता. अनुभव नव्हता ना. का ते वेगळं त्यांच्या होतं पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आम्हाला मदत केली आणि आम्ही बाहेर आलो आणि ती गर्दी बघितली. तेव्हा आम्हाला जो अनुभव आला, पहिला अनुभव आमचा, बाप्पा बाहेर आला त्यावेळेला शंकर पार्वती कार्तिक या सगळं पूर्ण परिवार होता गणपतीचा. आणि बाहेर आलो, ज्या प्रशंसा आम्हाला मिळाली, वावा मिळाली आणि आगमनाचं जे आम्हाला स्वरूप कळलं ते तेव्हापासून आतापर्यंत आम्ही कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. त्यात वाढच होत चाललेली आहे. कधी पाठी आम्ही हे नाही करणार, कमी नाही करणार. आणि आम्हाला दिलेल्या मानाचं पहिलं पथक त्यावेळेला आराध्य त्याने तो ठेका उचलला होता. म्हणजे बोलतो ना, तो आवाज एवढ्या गर्दीमधून आवाज आम्हाला तिथपर्यंत ऐकलं होतं. ते खूप पुढे होतं. आणि तेव्हापासून आतापर्यंत आणि त्यांचा संस्कृती आम्ही कधी अजून तो पाठीमागे ठेका राहिलेलो नाही. कानावर आहे आमच्या 2015. आणि आम्ही अजून थांबलेलो नाही. शांत घरी बसलो ना, बाप्पाची आठवण आली ना 15ची, की ते आपोआप तो सगळं चित्र हे समोर आमच्या येतं. आठवणी. आणि ह्याच्यापासून आम्ही मग एक पाऊल शिकत गेलो, कसं करायचं, पुढे करायचं. आणि ती आगमनाची आठवण आजही आम्ही पुढे ठेवली आणि तो जल्लोष पुढे चालू आहे. पहिला अनुभव तो पहिला हो म्हणजे भूज बॉम्ब म्हणतात ना ते त्याला. आणि सर मला आता हे विषय घ्यायला बघून आपल्या मंडळाचं पुढचा एक 10 ते 20 वर्षाचं विजन काय आहे? पहिलं आमचं विजन आहे डायलिसिस सेंटर. हे झालं ना की मग आम्ही मंडळाच्या माध्यमातून एक हॉस्पिटलचा एक मनात आहे आमच्या, की राजाचा आज जीवनज्योत आणि ताडदेवचा राजा मिळून आम्ही जीवनज्योत तर आमचे कायम याच्यात पुढाकार पुढेच असते. वसईमध्ये आम्ही एक अनाथ आश्रम उभं केलेलं आहे 400 बेडचं. म्हणजे तुमच्या माध्यमातून मी विनंती करेन किंवा सांगेन, असं कोण असतील ज्यांना खरंच गरज आहे तर तिथे त्यांची पूर्ण राहायची व्यवस्था मोफत आहे. असे कोण असेल त्यांनी आम्हाला संपर्क करावा, आम्ही त्यांची तिकडे व्यवस्था करू. ते आता झालेलं आहे आणि आम्हाला एक हॉस्पिटल उभं करायचं आहे. ते भविष्यात पहिलं डायलिसिस सेंटर झाल्यानंतर. विजन आणि दुसऱ्या फिक्स करून ठेवलेलं आम्ही. जोपर्यंत पण येत्या 20 वर्षात 15 ते 20 वर्षात डायलिसिस सेंटर आमचं झालेलंच असेल. पण हॉस्पिटलच्या मागे आम्ही नक्की लागू, कसं काय करता येईल. तुमचं विजन आहे, माझ्या तुम्ही जे ठरवलंय ऑफकोर्स तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणार. पण तुमच्या मागे महत्वाचं म्हणजे आम्हाला शासनाची पण तेवढीच मदत आहे ना. आता आपले मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब, त्यांनाही आम्ही मागे डायलिसिस सेंटरसाठी पत्रव्यवहार केलेला आहे आणि तिकडून आम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच झालेला आहे. त्यांनी आम्हाला उलट समोरून सांगितलंय की तुमच्या विभागात अशी कुठे जागा निघत असेल तर तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला ते सर्व परमिशनचं वगैरे सेट करून देऊ. तर थोडं जागेचा सर्च आता आमचा ऑलमोस्ट संपत आलाय. जागाही आमच्या आता नजरेस आलेली आहे. चालू आहे. पुढची प्रक्रिया चालू आता आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने 26च्या आपण 27च्या आधी उभं करू हा प्रयत्न आहे. मी आता तेच बोलतो, तुम्ही जो धनुष्यबाण उचललाय ना, तुमच्या मागे तुमची दुसरी पिढी आहे ते पेलवणार, ते पेलवणार आहे. आम्ही उचललंय ते पेलवणार. बाकी त्यांचे ते आता ते बसलेच ना सर्व शांत. पण आमच्या जितका बाप्पा जिव्हाळ्याचा आहे ना तितकाच जिव्हाळ्याचा त्यांचा सुद्धा. आणि ते सगळेजण तयार होतात. मी मगाशी तुम्ही झेनझी म्हणालात ना, झेनझी आता मिलेनियमच्या जवळ जाऊन त्यांना आमच्या पुढे जाण्याच्या मार्गावर मार्गावर आहेत. नाही ते करतात ते मुलांचं. फार मनापासून करतात.
त्यांना बोलताना वेगळं त्यांचा हे- बघा, attraction आहे. मंडळाचा फायनान्शियली पाया काय आहे तर तुमची स्थानिक वर्गणी ती तुमची असायलाच पाहिजे आणि मुलं तिकडे जायलाच पाहिजे. आता हल्ली काय होतं, तुम्हाला कंपन्या येतात, ऍड येतात, ब्रँड येतात, वर्गणीकडे दुर्लक्ष होतं. पण सुरुवात आपली कशामुळे झाली आहे? स्थानिक वर्गणीमुळे. त्याच्यावरून तुम्ही घरोघरी जाता, लोकांचे हाल अहवाल विचारता, चाय पाणी होतं, लोकांमध्ये तुमचा एक रेपो तयार होतो. ही मुलं ते काम अजूनही करतात. आमची जेंदी असं म्हणत नाही की बाहेरना जाहिराती येतात, नाही, स्वतः येतात संध्याकाळी 5-5:30ला, 6 वाजेपर्यंत वर्गणीला पळतात, 8 वाजेपर्यंत वर्गणी काढून शाखेत जातात. नेटवर्किंग याला नेटवर्किंग म्हणतात, डायरेक्ट फेस टू फेस. कळलं पाहिजे. आणि सर या गणेशोत्सवामध्ये 10 दिवसामध्ये लाखो भक्त दर्शनाला येतात. मग ही जी गर्दी आहे ना, ही गर्दी आहे, त्या गर्दीमध्ये गर्दीला मॅनेज करायचं किंवा मग चोऱ्या वगैरे होणार तर त्याची सुरक्षेची मदत म्हणतात किंवा महिला आहे त्यांना संरक्षण कसं द्यायचं याबद्दल मंडळ त्याचं काही प्लॅन किंवा मॅनेज करतात. आमचं मंडळ पूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज असतं, मंडप आणि आजूबाजूचा परिसर. तर महिलांचा विषय तर आमच्या मंडळात महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने आहेत आणि प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्यांना आय कार्ड आणि बॅचची व्यवस्था केलेली असते. महिलांची जबाबदारी आहे, महिला येणाऱ्या त्यांना काय लागतं किंवा काय, तर ते पुरुषांची जबाबदारी आहे. आणि मंडळात सिक्युरिटी 2 आम्ही ठेवतोच. काय कुठे काही असेल तर बाबा सिक्युरिटी आपलं तिकडे उभं राहून ट्रॅफिक हँडल करायचं असेल तर प्रत्येक मुलगा मंडपात असतो, प्रत्येक जण बाहेर जात असायला भागणार, तर त्यासाठी तेवढी आमची यंत्रणा रेडी असते. आणि या यंत्रणेवर आमचे जे ज्येष्ठ आहेत ते देखरेख करत असतात की तुमच्याकडे काय घडतंय की नाही, काय होते, चूक होते का, ते ज्येष्ठ येतात. सकाळी ज्येष्ठांचं सकाळी येणार. देखरेख सकाळचे सकाळी ते येणार. आणि संध्याकाळचे ते. ओव्हरऑल सगळं प्लॅनिंग हा, planning. सर अजून एक क्वेश्चन विचारायचं मला की गणेशोत्सव म्हटलं तर ती एक परंपरा आहे, पण आता कुठेतरी परंपरेचे रूप टेक्नॉलॉजीने घेतलं. तर ती परंपरा, ती संस्कृती आणि आताची नवीन जी टेक्नॉलॉजी आहे यांना तुम्ही कसं काय जुळवून घेता? आताची संस्कृतीच पूर्ण आपण टेक्नॉलॉजीवर आहे. पूर्ण टेक्नॉलॉजी बेसच चालू आहे सध्याच्या घडीला. प्रत्येक ऍप आहे. आज तुमच्या वर्गणीचे ऍप आलेले आहेत. तुमचं काही सांगायचं, जसं आपण मेसेज देतो सर्वांना तुमच्या माध्यमातून देतोय, तर संस्कृती आणि टेक्नॉलॉजी याला मिश्रण करून आपण पुढे गेलं पाहिजे. कुठच्या याला एक टेक्नॉलॉजी फक्त पुढे जाऊ शकत नाही, सर्वांचा आशीर्वाद पण साथ पण असायला हवे. तुम्हाला संस्कृती जतन करणं ते गरजेचं आहे. तर त्याला करायचं आहे आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा मेळ केला पाहिजे, तर तुम्ही पुढे निघून जा. थोडक्यात गणेश सांगण्याच्या याच्यावर मी थोडक्यात सांगतो, म्हणजे हा वेगळा थोडासा विषय होईल. दशावतार यांनी सांगितलं. दशावतार हा आता सांस्कृतिक म्हटलात तुम्ही, हजारो वर्षापूर्वीच जे ते आहे ते पुस्तकात लिहिलेलं आहे की मत्स्य अवतार झाला, नंतर कुर्मा अवतार झाला. बरोबर, विज्ञान म्हणतं ना, डार्विनचा सिद्धांत आहे. जीवसृष्टी पहिली पाण्यात आली, त्याच्यानंतर समद्विभुज म्हणजे जमिनीवर आणि पाण्यावर दोन्ही, त्याच्यानंतर वामन रूप म्हणजे छोटे मनुष्य जन्म, ज्याला होमोसेपियन्स म्हणतो, आणि त्याच्यानंतर पूर्ण जे आपण आहोत सेपियन्स, ते आपण आहोत, तो पूर्ण अवतार. जर तुम्ही बघितलं तर हे विज्ञान आणि ही संस्कृती ह्याचा हा मिलाप सेम आहे. आता गणेशनी जे सांगितलं, आणि आपण तरी बघतोय सुद्धा मंडळाची संस्कृती अजून चालू आहे. बघा, तुम्हाला भजन ऐकायला येते बाजूला भजन सांग. कलावती आईंचं एरव तिथे मंदिरात भजन आणि कार्यालय भजन आणि गणेशोत्सव 10 दिवस हे उपक्रम. असं नाही, दोन्हीची सांगड आमच्याकडे होत असते. दोन्हीची म्हणजे जागतिक सांगड जर तुम्ही घालायला गेली तर ही आणि ही आहे की हे पाठी बसलेली झेनझी पिढी आहे जी स्वतः मोबाईलवरती आहे. सगळ्या ऍप आमच्यापेक्षाही हुशार आहेत मोबाईलवरती आहे, पण ते बाप्पाशी तसेच धार्मिकरित्या जोडलेले संस्कृती. सागर, तू जे सांगितलं ना ते टेक्नॉलॉजीमुळे बाहेर आलं. हो हो हो, ठीक आहे. हा, गणेशने एक्झॅक्टली सांगितली ही गोष्ट. बरोबर, कारण ही गोष्ट त्यांना वाचण्याची आवड आहे, त्यांना माहिती भेटते. टेक्नॉलॉजीमुळे लोकांना कळलं हे, नाहीतर हे आतापर्यंत आम्हाला माहिती पण आज टेक्नॉलॉजीमुळे या गोष्टी बाहेर आल्या. काय सर, आता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा की या नामदेवचा राजा तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला काय मेसेज द्याल? दिवसला मॅचेस असा देऊ आम्ही की मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं की मंडळ यंदा कर्करोगावर काम करतायत, तर पुन्हा मी तुमच्याकडे विनंतीपर सूचना करेन की कोण अशी असतील आजूबाजूच्या विभागात तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. नक्कीच मंडळाच्या माध्यमातून आम्ही त्यांची पूर्तता करायचा प्रयत्न करू अशा रुग्णांची. आणि बाकी कुठल्याही रुग्ण असतील कुठल्याही याच्यातले तरी आमच्याशी कोऑर्डिनेट करा, आम्ही त्यांची सेवा करू. तर फार छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि मी धन्यवाद मानतो या मेन विश्वस्त सिद्धेश
गणेश सर आणि कागड सर यांचे मला खूप धन्यवाद म्हणतो की त्यांनी पूर्ण मनप्रमाणे आपल्यासोबत या गप्पा मांडल्या. कारगिलच्या राजाची जी मॅक्सिमम इन्फॉर्मेशन आहे ती शेअर केली. आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी अपील केली की कोणाला गरज असेल तर त्यांनी मंडळाशी संपर्क करा. तर फार फार धन्यवाद. धन्यवाद तुमच्याबद्दल. आणि आपल्या विलासला सांगून कसा वाटला तुम्हाला एपिसोड, कसा वाटला तुम्हाला ताडदेवचा राजा चे व्ह्यूज जे आहेत कमेंट बॉक्स मध्ये प्रेझेंट करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन एपिसोड मध्ये एका नवीन मंडळासोबत. तोपर्यंत धन्यवाद.